आमदार अभिजित पाटलांचा सभापती हरीश गायकवाड यांच्याकडून खरपूस समाचार। माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराविरोधात आवाज उठवत सरकारला धारेवर धरले होते। आमदार अभिजित पाटील यांच्या आरोपावर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्यदक्ष सभापती हरीशदादा गायकवाड यांनी मुद्देसूद मांडणी करून बाजार समितीच्या कार्याची अभ्यासपूर्वक माहिती देऊन अभिजित पाटील यांच्या आरोपाची चिरफाड केली। तसेच त्यांना आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात म्हणत शाल जोडी मारून विनंती वजा इशारा देखील दिला आहे। पहा काय म्हणतायत सभापती हरीशदादा गायकवाड। हे आम्ही वेळ ठरवून दिलेली आहे, त्या 15 मिनिटांमध्ये जेवढी सॅम्पल निघतील तेवढी त्या दुकानदारांनी विकायची। आता एका दुकानाला 15 मिनिटं, त्या दुकानातनं पुढच्या दुकानात जायला एखादा तरी मिनिट पकडा। 15 अधिक 1 16 मिनिटं झाली। पहिले 20 आणि नवीन दिलेली 10 अशी एकूण 30 लायसन। 30 गुणिले 16 पकडलं तर 480 मिनिटं होतात। म्हणजे जवळजवळ 8 तास काम चालतं। 2 ते 8 म्हणल्यावर किती झालं? 10 वाजता शेवटचा सौदा व्हायला। आता दुसरी अडचण सांगतो, 6 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असतो। 6 वाजल्यानंतर येतो त्याच्यावर 6 वाजल्यानंतर लाईट खाली ते शॅम्पलचा कलर बघावा लागतो। त्या लाईट खाली शॅम्पलचा कलर व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळं रेटमध्ये कमी पडतं। रेट त्या मालाला कमी मिळतो त्याचा करेक्ट कलर न बघता आल्यामुळं। आणि गेले 1 वर्ष झालं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतर संघ आणि आपल्या तालुक्यातील बेदाणा उत्पादक यांची आमच्याकडे अशी मागणी होती की बाबा तुमचे सौदे दिवस मावळाच्या आत जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच विक्री झाली पाहिजे, त्याच्यानंतर झालं म्हणजे आम्हाला रेट कमी मिळतो। ह्याच्या दुसऱ्या बाजूला हे जे हा जो संपूर्ण व्यवसाय चालतो तो बेदाणा असोसिएशनच्या नियंत्रणाखाली चालतो। आणि मग हे चालत असताना बेदाणा असोसिएशनचं असं म्हणणं होतं की आमचे 20 ची 30 दुकानं तुम्ही केली, 30 दुकानं केल्यानंतर एवढे 10 वाजते, तर आम्हालाही कुठंतरी टाइम बदलून द्या। आमचंही त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट बसत नाही। मग शेतकऱ्याच्या तक्रारी होतात, वाद होतात, रेटमध्ये कमी येतंय, कमी पडतोय। ह्या सगळ्या तक्रारीचा अभ्यास करून त्या दिवशी या दुकानदारांना सगळ्यांना टाइम लिमिट ठरवून द्यायसाठी एक ट्रायल बेसवर पुढचे 6 दुकानला एका दिवसासाठी आपण सौदे काढायला मनाई केली। याचा अर्थ इथून पुढच्या कुठल्या सौद्याला त्यांचा सौदा निघणार नाही असं नाही, परंतु महत्वाचा ते ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय होता, कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय होता। आणि त्या दिवशी आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की आवक सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विक्री सर्वात जास्त आणि हायएस्ट 651 रुपये महाराष्ट्रात 1 नंबरचा बेदाणा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री झाला। हे सगळं होत असताना सन्माननीय आमदार साहेबांची अशी तक्रार आहे की 300 शेतकऱ्याचा माल राहिला। आम्हाला त्यांनी दाखवून द्यावं कुठल्या 300 शेतकऱ्याची लिस्ट द्यावी आणि त्या 300 शेतकऱ्याचा माल आमचा विकायचा राहून गेला अशा प्रकारचं त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी। हे सगळं होत असताना सन्माननीय आमदार साहेबाला मी एवढंच सांगू इच्छितो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं की आमदार साहेब आपण माढा तालुक्याचे आमदार आहात, ठीक आहे, तुमच्या कार्यक्षेत्रातली 42 गावं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंढरपूरच्या कार्यक्षेत्रात येतात, परंतु एखादी संस्था उभा करायला काय लागतं हे जुन्या लोकांना विचारा। ती चांगली चालवायला किती प्रयत्न करावे लागतात, किती कष्ट घ्यावे लागतात, किती त्याग करावा लागतो याचा पण थोडासा अभ्यास करा। मी म्हणणार नाही त्यांना शिकवण्या इतका मी मोठा आहे, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, मी साधा मार्केट कमिटीचा चेअरमन आहे, परंतु या मार्केट कमिटीच्या संदर्भात प्रश्न असल्यामुळे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं संचालक मंडळाच्या वतीनं मी बांधील आहे, त्यामुळे हे मी आपल्याला उत्तर देत आहे। आणि त्यांना शेतकऱ्याचा एवढाच मोका असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये टेंभुर्णी, कुर्डुवाडी इथं बेदाण्याचा व्यवसाय चालू करावा आणि त्यांच्या शेतकऱ्याची त्यांनी तिथं सोय करावी। त्यांनी एक तरी आमच्या तालुक्यातला एका तरी शेतकऱ्याची तक्रार दाखवावी। आता उद्या तक्रार दाखवून उपयोग नाहीये, त्या दिवशीची तक्रार दाखवा आम्हाला। हे सगळं असं रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं सन्माननीय आमदार साहेबांनी
एखाद्या चांगल्या संस्थेला चांगलं कामकाज चाललं असताना कुठंतरी त्यानं बदनाम करण्याच्या दृष्टीनं इथून